अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। सगळीकडे जल्लोष आनंद साजरा होतोय। मराठा समाजाची आरक्षणाबाबतची मागणी मान्य झाली। सभागृहात सर्व आमदारांनी आरक्षणासाठी एकमताने मान्यता दिली। मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देत असताना दुसऱ्या कुठल्याही समाजाला धक्का न लावता तसेच इतर समाजावर अन्याय न करता हा निर्णय घेतलाय। राज्य सरकारच्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेतलाय। सकल मराठा समाजासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक आणि आनंदाचा आहे। योगेश काय जवळपास 6 लाख ऑब्जेक्शन झालेले आहेत आणि त्या बाबतीत देखील सरकार छाननी आणि पूर्ण प्रक्रिया त्यामुळे पुढे कायम करत असताना या सर्व कायदेशीर बाबी नियमांच्या बाबी कुठल्या प्रकारचे ऑब्जेक्शन हे देखील पाहिलं पाहिजे। या सगळ्या बाबी ज्या आहेत या सर्व तपासून पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल। उद्धव ठाकरेंनी देखील तुमचं अभिनंदन केलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण धन्यवाद त्यांना सांगा धन्यवाद त्यांचे आभार। साजरा होतोय मराठा समाजाची आरक्षणाची राज्य सरकारने घेतलाय। मी आमचे दोन्ही खाली घेऊन थोडंसं एक घेत आहे सर्व आमदार आणि मराठा समाजाला कोणता मुख टाकला देण्याचा निर्णय हा एकमताने झालेला आहे आणि मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देत असताना ओबीसी समाजाला धक्का न लावता इतर समाजावर अन्याय न करता हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी जो राज्य सरकारला अधिकार होता त्या अधिकाराचा वापर अपवादात्मक परिस्थितीमध्ये राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आज मराठा समाज जो सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे पडला होता त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम राज्य सरकारने या निर्णयामुळे घेतलेला आहे। मला वाटतं हा मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे, एक आनंदाचा दिवस आहे, एक सुवर्णमय दिवस आहे। न्यायालय देखील त्यामध्ये मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करेल कारण मराठा समाज आत्महत्याग्रस्त आहे म्हणून नक्कीच सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय याचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल आणि हे आरक्षण बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।